आपण बघतो की बऱ्याच जणांना विशेषतः तरुण वयात यायला लागल्या मुला मुलींमध्ये पिंपल्स किंवा आपण त्याला मुर्म म्हणतो याची बऱ्याच जणांना येत असतात. त्याचप्रमाणे बऱ्याच लोक मुला मुलींमध्ये म्हणजे तरुणपणाच्या नंतर देखील ज्यावेळेस ते 20-25 मध्ये पण बऱ्याच जणांना पिंपल्स वगैरे चेहऱ्यावर येतात. काही काहींना ते पिंपल्स फोडल्यामुळे त्यातनं खड्डे चेहऱ्यावर पडलेले असतात, काही डाग त्याचे पिंपल्स फोडल्यामुळे चेहऱ्यावर पडलेले असतात. ह्या सर्व जे काही गोष्टी आहेत पिंपल्स येणं, हा बेसिकली आपल्या शरीरातलं जे काही रक्त असतं, रक्तामधली उष्णता वाढणं किंवा रक्तामध्ये दोष येणं, त्यातनं हा पिंपल्स किंवा तारुण्य पिटिकेचा आजार होत असतो. विशेषतः मुलं मुली ज्या वयामध्ये येतात, विशेषतः 14, 15, 16 वर्षाच्या नंतर हे आयुर्वेदानुसार पित्ताचं वय असतं आणि पित्ताच्या वयामध्ये पित्त वाढून पिंपल्स येणं ही थोडीशी नैसर्गिक प्रक्रिया निसर्गानुसार असते. अर्थात ते प्रत्येकाला येतील असे नाही, काहींमध्ये येतं काहींमध्ये येत नाही. ज्यांच्यामध्ये येतं त्यांच्यासाठी जर कारण आपण त्याची जर बघितली तर प्रामुख्याने रात्र उजागरण, रात्री उशिरा झोपणे, फास्ट फूड्स, जंक फूड्स, आंबट, आंबोलीला तिखट, स्पायसी थोडं आहारामध्ये जास्त असणे, चहाचं प्रमाण जास्त असणे, गोडाचं प्रमाण विशेषतः गुळ आणि साखरेचं आहारामध्ये प्रमाण विविध पदार्थांमधून जास्त प्रमाणात असणे, दिवसा झोपणे दुपारी जेवल्यानंतर, अशी काही प्रमुख याची कारणं असतात. पोट साफ न होणे हे देखील त्याचं एक प्रमुख कारण असतं. या सर्व याचा जर आपण विचार जर केला याच्यामध्ये उपचारामध्ये, तर प्रामुख्यानं पोट साफ होण्याचं जर आपण व्यवस्थित नियंत्रण जर ठेवलं, म्हणजे व्यवस्थित रोजच्या रोज पोट जर साफ करून घेतलं, तर ती शरीरातली रक्तातली वाढलेली अतिरिक्त उष्णता मळवाटे बाहेर निघून जाते आणि ती एकदा बाहेर पडले की पिंपल्स पटकन कमी आले त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने रक्तावर जाणारी औषधं, रक्तपाचक सारखी औषधं, अशी औषधं आपण याच्यातनं पोटातनं जर घेतली तर त्यातनं आपल्याला पिंपल्स ह्या पूर्णपणे बसायला त्यातनं मदत होते. आणि याच्यात असे की बाबा पिंपल्स आले की लगेच बरेच मुलं मुली काय काय वेगवेगळे त्याच्यात प्रयोग त्या चेहऱ्यावर करत असतात, कोणी काय काय लावत असतं. पण आयुर्वेदानुसार डायरेक्ट त्याला काही लावणं ही थोडंसं चुकीची गोष्ट आहे. अगोदर हा मूळ जो आजार आहे तो आपल्या रक्तामध्ये आलेला दोष त्यातनं आलेला असतो, रक्तशुद्धी करून घेणं आणि नंतर मध्ये रक्तशुद्धी झाल्यानंतर त्याला वैद्याच्या सल्ल्याने योग्य ती लेप त्याच्यावर लावणं, या पद्धतीने आपण पिंपल्स मध्ये जर उपचार जर घेतले, त्या पिंपल्स पूर्णपणे बसू शकतात, बसतात आणि त्याच्यातून जे काही त्याचे डाग निर्माण झालेले असतील, खड्डे पडलेले असतील, ते देखील योग्य ते आपल्या आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून आपण त्याच्यावर देखील पूर्णपणे मात करू शकतो.